पुरुषोत्तम हरिभक्तपरायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे आगमन झाले आहे. आपल्या नेहमीचे प्रथेप्रमाणे आज महाराजांचे स्वागत श्रीरंग जनार्दन इनामदार खो खोची जवळपास सर्व बक्षिसं मिळवला. अर्जुन पारितोषिक, शिवछत्री पारितोषिक, दादोजी कोंडेव पारितोषिक इत्यादी मिळालेल्या हे महाराजांचा हार घालून स्वागत करतील व पोथीला हार श्री महेश दिगंबर मेडेकर हे उच्च खो खोपटू होते. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे कोषाध्यक्ष आहे आणि नवमहाराष्ट्र संघाचे उपाध्यक्ष आहे. पोथीला हां त्यांना घालू धन्यवाद. हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज उपा महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो. मी कळा कुसरी काहीच नेणे. मी कळा कुसरी काहीच नेणे. बोलतो वचने अतिभाविका. बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो. एका जनार्दनी तुमचा दास. एका जनार्दनी तुमचा दास. त्याची आस पुरवावी. त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो. पुंडलिकावरती हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आत्तापर्यंत जवळजवळ 3 वर्ष एकच प्रकरण आपण ऐकलं आणि ते
अज्ञानाचा धांडोळा. आणि अज्ञानाचा धांडोळा घेतल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं ते कुठेच नाही आहे, तो चित प्रकाश आहे, सत्ता मात्र ज्ञानाचा प्रकाश आहे. अज्ञान कळतं त्या अर्थी हेही ज्ञानाचं दर्शन आहे. मला कळत नाही म्हणणं, पण कळत नाही हे कळतच आहे, तेव्हा तेही ज्ञानच आहे. आणि म्हणून मग अज्ञान एकदा बाजूला सारल्यानंतर तत्सापेक्ष ज्ञान तरी कुठे शिल्लक राहिलं, तेही संपलं. म्हणून काल विविधता जी मांडली, खंडन कोणत्या ज्ञानाचं झालं आणि हे प्रकरण वृत्ती ज्ञानाचं खंडन. म्हणजे वृत्तीतून जशी जशी अवस्था होते, काल आपल्याला सांगितलं मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी शूद्र. मग म्हणतो मी जज, मी वकील, मी पोलीस अधिकारी. हे पहिल्यांदा नाही आहे, त्याच्या वृत्तीने स्वीकारलेलं ते आहे. तेव्हा वृत्ती जे स्वीकारते आणि आपल्याबद्दल जी समजूत करून घेते त्याला म्हणावं वृत्तीज्ञान. तेव्हा हे पहिल्यांदा प्रथम समजणं महत्त्वाचं आहे. कारण गुणमय ज्ञान आणि वृत्ती ज्ञानालाच आम्ही सत्ता ज्ञान समजतो, तसं नव्हे. अज्ञानाचं खंडन केल्यानंतर तत्सापेक्ष ज्ञानाचं खंडन केलं तर ज्ञानाचं खंडन या शब्दाचाच अर्थ असा आहे की अज्ञान सापेक्ष अज्ञान संपल्यानंतर ज्ञानही संपलं, त्याचं खंडन आहे, तेही नाही. म्हणून थोडंसं नीट लक्षात घ्या. मी बाप आहे, मी आई आहे, मी मुलगा आहे, मी आजोबा आहे, हे सगळं वृत्तीने धारण केलेलं आहे, मुळात नाही. मुळात नाही बरं का. जन्माला एका ब्राह्मण कुळामध्ये आला, मग मुंज झाली, मग द्विज झाला. द्विज शब्दाचा अर्थ दुसरा जन्म झाला. पहिला जन्म आईच्या पोटी होतो आणि सद्गुरूने अनुग्रह दिल्यानंतर दुसरा जन्म होतो, तो द्विज. म्हणून नुसतं मुंज झालं म्हणून जसा द्विज, तसं वारकऱ्याची माळ घातल्यानंतर त्याचाही गुरुग्रहामध्ये दुसरा जन्म झाला म्हणून तोही द्विजच आहे. बरं का, हेही नीट लक्षात घ्या. गुरु अनुग्रहाने जर तो द्विज झाला तर कलियुगामध्ये रामकृष्ण हरी मंत्राचा अनुग्रह पण तो गुरुमुखातून घ्यावा लागतो, आपल्याला जरी माहीत असला तरी. माझं बोलणं कळलं का? वडिलांचं पाकिट खिशात आहे हे जरी आपल्याला माहिती असलं तरी ते त्यांच्या परवानगीने घ्यावं. कोणाच्या परवानगीने घ्यावं? पैसे त्याचेच आहेत, त्याच्याकरताच ठेवायचेत, पण परवानगी कोणाची पाहिजे? बाबा मी खिशातून पैसे घेतोय बरं का, हां बरं घे. किती पाहिजेत? मला 100 पाहिजेत. बरं, अजून काय पाहिजेत का? नाही, बरं घेऊन जा, घेऊन जा. तसं रामकृष्ण हरी मंत्र जरी असला तरी तो संजीवन हे लक्षात ठेवा. न विचारता पाकिटातून काढलं ते चोरी होईल. आणि विचारून काढलं तर काही बिघडत नाही. तसं नुसता रामकृष्ण हरी मंत्र तुम्ही म्हणत बसाल तर ते जमत नाही, तो गुरुमुखातून घ्यावा लागतो. तुकाराम महाराज जगद्गुरू होते. जगद्गुरू तुका अवतार नामयाचा. एक लक्षात ठेवा, जगद्गुरू होण्याकरता जे जे काही अटी आहेत त्याच्यापैकी एकही त्यांच्याकडे नव्हती. जगद्गुरू होण्याकरता 4 पीठाचे 4 शंकराचार्य आहेत. तर तुकोबाराकडे काय होतं?
आपल्या तोंडाने सांगताय शूद्रवंशी जन्मलो. प्रश्न आहे का? कसा जगद्गुरू होतो? नाही. मुंज झाली होती का? नाही. कसा जगद्गुरू होतो? वेदशास्त्राचा अभ्यास होता का? तेच सांगतायत. घोका या अक्षर मज नाही अधिकार. बरोबर आहे. कशाचा अभ्यास होता? अजिबात नव्हता. आता समजा ब्राह्मण कुळामध्ये जन्म जरी झाला तरी सगळेच काय आचार्य होतात का? नाही. त्याने आश्रमामध्ये राहावं लागतं, बरं का. अभ्यास करावा लागतो. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. ज्या पीठावर येणार आहे त्या पीठाची परंपरा, त्यांनी अध्ययन अभ्यास करावा लागतो. आणि मग अशा अनेक मुलं शंकराचार्यांच्या समोर असतात, त्याच्यातला एक निवडला जातो. काय? एखाद्याचा अभ्यास चांगला असेल, पाठांतर चांगला असेल, पण शंकराचार्य विचार करतात नुसती पोती सांगून जमायचं नाही, त्याला मठ चालवायचं आहे, थोडंसं व्यावहारिक ज्ञान सुद्धा पाहिजे. मग असे 10-12 असेल तर शेवटी हे लागतं गादीवर येण्याकरता. आता याच्यापैकी तुकाराम महाराजांच्या जवळ काय होतं? काहीच नाही. तेच सांगतायत कुठे जन्माला आलो, अभ्यास कशाचा केला, कशाचा करायचा प्रश्नच काय, अधिकारच नाही अभ्यास करायचा. आता अभ्यास करणार कुठून? नाही का. ज्याचं अध्ययन करून जगद्गुरू होता येतं ते म्हणतायत वेद आम्हावरी रुसून या गेला. आता तोच जर रुसून गेला तर त्याच्या मागे लागून अभ्यास तरी कसं करणार? असं असून महाराज म्हणतायत, नामदेव निळोबाराय सांगतात, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. अहो जगद्गुरु तुका म्हणे. काय वाक्य आहे? अहो जगद्गुरु तुका म्हणे. तुकाराम महाराज जगद्गुरु कसे झाले? त्यांनी जगताला गुरु केलं म्हणून जगाने त्यांना गुरु मानलं. पहिले गुरु कोण? जगद्गुरु. कोण? जगद्गुरु. बरोबर आहे. जे काय आपण शिकतो ते जगतातूनच शिकतो, म्हणून जगत हेच गुरु आहे, नाही का. ही गाय आहे, ही म्हैस आहे, हा बैल आहे, ही शेळी आहे, हा माणूस आहे, ही बाई आहे, हे लहान मूल आहे, हा वृद्ध आहे. हे कुठून शिकलो आपण? जगताकडे बघूनच शिकलो. म्हणजे अभ्यासाची जागा दुसरी नाही, जगत हेच जागा आहे अभ्यासाची. म्हणून जगताचा संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर तो आपोआपच जगद्गुरू झाला. म्हणून काहीही क्रायटेरिया नसताना स्वयंभू जगद्गुरू जन्माला आले, असे आमचे तुकाराम महाराज. तेही म्हणतायत, बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. कुठे मुद्दा आला फिरत? जन्माला येताना जगद्गुरू म्हणून येऊन सुद्धा गुरुमुखातून तो शब्द घ्यावा लागला. गुरुमुखातून शब्द आल्यानंतर त्या शब्दाला एक ताकद प्राप्त होते, संजीवनी प्राप्त होते. हे त्याच्यातलं वर्म आहे. आणि म्हणून मुंजेमध्ये गायत्री मंत्र घेतला तर का आता कुणीही गातं, कसंही गातं, म्हणून त्यात फलद्रूप होत नाही. तो आता कुठेही काही शिकवलं जातं तेव्हा त्याच्याबद्दल काही चर्चा करायचं काही कारण नाही. जो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, चांगला आहे, सर्वात प्रसार होतो आहे, काही वाईट नाही आहे. पण पूर्वी असं असायचं की मुंज करताना ब्राह्मणांनी, म्हणजे जो उपाध्याय आहे, कुलगुरू आहे, त्याने तो कानामध्ये मंत्र सांगायचा. म्हणून शब्द असा आहे कान मंत्र, बरं का. चांगला वागणारा मुलगा बायको घरात आल्यानंतर 1 महिन्यात जर बिघडला तर लगेच आई म्हणते, बाळूचं वागणं बघितलं का? बाप म्हणतो कानमंत्र मिळाला असेल. मुलगा आतोच होता, म्हणला तुम्हाला मिळाला तसा मला सुद्धा मिळाला.
म्हणजे आयुष्यभर बरोबर असणारा एका महिन्यात कसा पालटला कान मंत्र. हा जीव असताना ब्रह्म झाला कसा कान मंत्र. साधं सरळ गणित आहे. तसं या ठिकाणी महाराज मोठ्या कौतुकाने सांगतायत की जगद्गुरु तुका रामकृष्ण हरी मंत्राचा जप घेतला तुम्हाला जरी माहिती असला तरी तो गुरुमुखातून घ्यावा. जसं पाकिटातून पैसे घे हे वडिलांनी सांगावं लागतं नाही का. पूर्वीच्या काळी अर्थात पूर्वीच्या काळी नवऱ्याने सासूने सांगितल्यानंतर मुलगी माहेरी जायची. आता काही तसं राहिलं नाही. बॅग घेते भरते निरोप सांगते मी गेले बरं का. फार तर फार याला कलियुग म्हणा. निघून गेली. आता काय करणार, काय करणार काय. गुरुच इतका पॉवरफुल आहे म्हणून जे बायकोच्या अंडर वागतात नाही वागावं हां तसं काही प्रश्न नाही आहे. दुसरं कोणाच्या तरी अंडर वागण्यापेक्षा आपल्या बायकोच्या अंडर वागणं हे काही चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. बिलकुल चूक नाही. पण हा गुरुमंत्राने पालट होतो हा सिद्धांत हा आहे. गुरुमंत्र इतका पॉवरफुल आहे की रामकृष्णारी जन्म घेतला की त्याचा दुसरा जन्म झाला. म्हणून तिथे यज्ञोपवीत म्हणजे जानवं घातलं जातं आणि संप्रदायामध्ये तुळशीची माळ घातली जाते. एखादा ब्राह्मण जरी जानवं घातलेला असला तरी वारकरी होताना त्याला तुळशीची माळ घालावीच लागते. हा त्याचा दुसरा जन्म झाला. द्विज काय झाला तो द्विज. म्हणून नीट लक्षात घ्या की पहिल्या जन्माला जसं महत्व आहे त्याहून सुद्धा जन्माचा अर्थ कळण्याकरता द्विज होणं अत्यंत महत्वाचं आहे. सद्गुरु घरामध्ये जन्म होतो आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना सद्गुरू कोण भेटले. गुरुच्या मुखे होईल ब्रह्मज्ञान नकळे खूण विठोबाची. गुरुच्या मुखातून तुला ब्रह्मज्ञान होईल. विठोबाची निज खूण काय ती तुला स्वतंत्रपणे कळणार नाही. ते गुरु अनुग्रहाने कळेल. बघताना जी दृष्टी पाहिजे बघायला ती दृष्टी असली तर तो परमार्थ टिकतो. म्हणून या ठिकाणी आणि निवृत्तीनाथांचा अनुग्रह हे बघा. गुरुवंदन हा प्रकरणच आहे ना. आता उपाय वनवसंतू. दुसरं प्रकरण अमृतानुभवाचं संपूर्ण ऐकलं मला वाटतं 1.5 वर्ष ऐकलं ते. आता उपाय वनवसंतू जो आज्ञेचा हे वतंतू अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. अमूर्तची परी मूर्त कारुण्याची मूर्तिमंत मूर्तीच सद्गुरू. आणि सद्गुरू कृपेने जेव्हा त्यांना सांगितलं की आता आपण लिहा आपले स्वतंत्र विचार मांडा आणि स्वतंत्र विचार मुख्यत्वाने मांडण्याचा जो होता तो अज्ञानाचा धांडोळा. आणि म्हणून या ठिकाणी जे आपलं विवरण चाललंय गुणमय ज्ञान वृत्ती ज्ञान तेच चालू आहे आता बरं का. सत्ता ज्ञान एक व्यक्ती आता मला भेटली की काल तुम्ही सत्ता ज्ञान सांगितलं नाही. आत्तापर्यंत पहिल्यापासून सत्ता ज्ञानच सांगतोय. दुसरं ज्ञान सांगतच नाही. काल सुद्धा ओवी म्हटली ना आत्तापर्यंत इथे 10 वेळा 15 वेळा म्हटलं असेल. आत्माच ज्ञान मात्र पाही आत्मत्व हे काहीच नाही म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताची नसे. हे जे आहे ते सत्ता मात्र ज्ञान हे 50 वेळा सांगितलंय. पण गंमत कशी होते बघा लक्षात येत नाही. हीच तर अमृतानुभवाची गंमत आहे. अमृतानुभवाची गंमत काय. म्हणून आणि अर्थ असा आहे की निजज्ञान शब्द काय आहे. नुसतं ज्ञान नाही तर निजज्ञान सत्ता मात्र ज्ञान. हे ज्ञान ज्या ज्ञानाने ग्रहण केलं बरं का. गुणमय ज्या ज्ञानाने ग्रहण केलं ते ज्ञान सत्ता मात्र ज्ञान ते मुळात आहे.
मुळात आहे ते प्राप्त व्हायचं नसतं. गुणाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. वृत्तीचं ज्ञान बदलत जातं आणि जे कधीच बदलत नाही पण ज्याच्याने बदल होतं असं जे आहे ते सत्ता मात्र ज्ञान. आणि त्याच्याबद्दल तर रोजच प्रवचन चालू आहे. किंबहुना सगळ्या माझ्या आयुष्यातली प्रवचनही सत्ता मात्र ज्ञानाच्या अधिष्ठानावरच आहेत. जेव्हा मी म्हणतो की मिळायचं काही नाही मिळूनच आहे, ते सत्ता मात्र ज्ञान. हे तर कायम रोजचाच विषय आहे तो. कारण का सातारकर परंपरा ही सत्ता मात्र ज्ञानावर अधिष्ठित परंपरा आहे. म्हणून तुम्हाला मी शिकवण्याकरता बसलेलो नाही आहे. मी तुमच्यापेक्षा शहाणा आहे असं नव्हे. फक्त थोडंसं सद्गुरूची कृपा आहे. 2 शब्द बोलता येतात आणि जे बोललेले तुम्हाला आवडतात म्हणून तुम्ही येता. नाही आवडलं तर काही तुम्हाला धरून आणणार आहे का मी? का माझी प्रवचनं म्हणजे महाराष्ट्र शासनाने काढलेली ऑर्डर आहे? नाही का? काहीच नाही. तुम्ही तुमच्या आवडीने येता, प्रेमाने येता, किंबहुना वर्षभर वाट पाहता की केव्हा महाराज पंढरपूरची वारी आटपते आणि केव्हा इथे येतात आणि प्रवचन केव्हा सुरू होतात. बरोबर आहे ना? कशा करता सांगितलं तर सत्ता मात्र ज्ञान महाराज म्हणाले हे अप्राप्त नाही. इथून आता खंडन कशाचं आहे? कुणी म्हणतील सत्ता मात्र नाही, सत्ता मात्र ज्ञानाचं खंडन नाही. माझं बोलणं कळलं का? वृत्ती ज्ञानाचं खंडन आहे. आता बघा, हस्तामलकाला शंकराचार्याने विचारलं तू कोण आहेस? नाम मनुष्यनच देव यक्षुना ब्राह्मण ना क्षत्रिया निजात्मरूपा. कोण आहेस? ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, ब्राह्मणाचा मुलगा होता तो. हस्ता अमलक. हस्त म्हणजे हात आणि अमलक म्हणजे आवळा. सद्गुरूंनी निज ज्ञान कसं दिलं? जसं हातावरचा आवळा बघावा. करतळावरी वाटोळा डोलत देखीचे आवळा तैसे आम्ही ज्ञान डोळा